कोबी म्हटलं की नाही नाही करतात, पण कोबीपासूनच जर हा पदार्थ बनवला ना तर अतिशय आवडीने खातात. तर चला काय बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण कोबीपासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी जवळपास इथे 1 किलोचा कोबी आपण घेतलेला आहे. कोबी अगोदरच स्वच्छ धुवून त्यावरची खराब पानं काढून घेतली. कोबी कुठेही किडका किंवा अळी वगैरे त्यामध्ये नाहीये हे सगळं चेक करून घेतलं. मध्यभागी आपल्याला कोबी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कोबी जो आहे तो आपण किसून घेणार आहोत. तर इथे मी हे पहा अशा साईजची मोठ्या साईजची किसणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल त्याने तुम्ही किसून घेऊ शकता किंवा तुम्ही कोबी ना किसणी नसेल तर बारीक एकदम बारीक असा कट देखील करू शकता. शिवाय तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आता हा कोबी अशा पद्धतीने किसून घेऊया जेणेकरून एकसारखा बारीक कोबी किसला जाईल. तर इथे पाहू शकता खूप बारीक नाही किंवा खूप जाड नाही, अगदी मीडियम असा कोबी किसल्या जात आहे. सेम पद्धतीने इथे पहा काही कोबी किसून घेतला तर काही असा कट करून घेतला. तर तुम्ही ना दोन्ही पद्धती इथे वापरू शकता. कट करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. तर पहा होईल तितका बारीक असा कोबी इथे किसून किंवा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर पहा इथे पण एक भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व कोबी घालून घ्यायचा. तसंच बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये ॲड करायची. तसंच एक मोठ्या साईजचं एक वाटीभर गाजर इथे किसून घातलं. शिमला मिरची घालून घ्यायची आहे. इथे घालायचं आहे आपल्याला डार्क चिली सॉस. तसाच रेड चिली सॉस देखील आपण इथे घालून घेतोय. तर 2-2 चमचे आपण हे सॉस घालून घेतलेले आहे. प्रमाण खूप आहे त्यामुळे ना इथे 2 ते 3 चमचे तुम्हाला प्रत्येकी सॉस वापरायचा आहे. त्याच शेवटून आपल्याला इथे टॅमॅटो सॉस देखील वापरून घ्यायचा आहे. या सॉसमुळे या पदार्थाला खरंच चटपटीतपणा येतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये सॉस घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार. तसंच चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला ना हे छानसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ देखील घालायचं आहे. पण अगोदर ना हे सॉस, भाज्या आणि जे कोबी आहे तो सगळा मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्याला हाताने याला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये पीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मळून घेता येईल. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पीठ न घालता हे सर्व सॉसेस आपल्याला ह्या सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अशाच भाज्या दिसायला किती चटपटीत अशा दिसत आहेत. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर आणि त्यानंतर अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहेत ना ते व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता लागल्यास पीठ आपण आणखीन घालणारच आहोत, पण सुरुवातीला अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण खरंच खूप मस्त आणि महागडा पदार्थ यापासून बनवणार आहोत. त्यामुळे काहींना तर कळूनही गेलं असेल. इथे पहा हे मळून घेतलेलं आहे. थोडंसं पिठाचं प्रमाण मी आणखीन वापरलं होतं. तुम्ही ना यामध्ये कॉर्नफ्लॉवर जास्त प्रमाणात वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहे. अगदी सहज बॉल तयार होतात, फारसा वेळही त्याला लागत नाही. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व जे बॉल आहेत ते बनवून घ्यायचे आहे. त्याचे सुंदर आणि झटपट होतात. हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे यामध्ये घातलेलं कॉर्नफ्लॉवर चिकट असतं त्यामध्ये हाताला चिकटणार नाही. अशा पद्धतीने सर्व बॉल्स जे आहेत ते आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहे. मस्त असं गाजराचा कलर देखील त्याला आलेला आहे. इकडे आपण तेल गरम व्हायला ठेवलं. तेल व्यवस्थित आणि चांगलं गरम झालं की मग आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेले हे बॉल्स ठेवून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित आणि हाय हीटवरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ना आपले हे बॉल तळत असताना अजिबात तेलकट होणार नाहीत. तर त्यासाठीच आपल्याला तेल जे आहे ते कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे बॉल्स टाकून घ्यायचे. आता बसतील एवढे बॉल्स यामध्ये घालून घेतले. त्यानंतर कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येईस्तोवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला पहा इथे आपल्याला झारं लावला नाही. चांगला थोडासा डार्क गोल्डन कलर आला की मग आपल्याला हे थोडेसे हलवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपल्याला फक्त हा पॅन जो आहे तो थोडासा हलवत राहायचा आहे. म्हणजे काय होतं, अजिबातच आपला हा पदार्थ तेलकट तयार होत नाही. कलर अतिशय सुरेख आलेला आहे. तसंच पदार्थ देखील तितकाच चविष्ट आणि चटपटीत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील पहिल्या प्रयत्नात ही रेसिपी परफेक्ट बनवता येईल.
तर पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया, जेणेकरून छान असा आपला हा पदार्थ आतपर्यंत तळला जाईल। आपल्याला सगळं शेवटून 2-4 मिनिटासाठी मंद गॅसवरती हे बॉल्स तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत ते खुसखुशीत तळले जातात। आता इथे पहा हे बॉल्स जे आहेत ते तळून तयार झालेले आहे। आता पहा आपण हे काढून घेऊया। तर तुम्हाला एकदम जवळून दाखवते, एकदम खुसखुशीत त्याचा आवाज येत आहे, झाऱ्यावरती एकदम खुटखुटीत आवाज येत आहे, म्हणजे ते कुरकुरीत असे तळले गेलेले आहे। आता ना हे संपूर्ण आपण तेलामधून काढून घेऊया। याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल ठेवायचं आहे, त्यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। स्पायसी आणि चायनीज पदार्थ आहे, त्यामुळे लसूण भरपूर प्रमाणात घालायचा। तसंच बारीक कट केलेली शिमला मिरची, असा तुकड्यांमध्ये कट केलेला कांदा, थोडासा बारीक कट केलेला पत्ताकोबी घालून घ्यायचा आहे। त्यानंतर कांद्याची पात घालायची आणि ह्या भाज्या आपल्याला थोड्याशा रोस्ट करून घ्यायच्या आहे। ही प्रोसेस करत असताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय हीटवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे, म्हणजे त्याला चायनीज फ्लेवर छान येतो, स्पायसी बनतात। त्यामुळे ना आपल्याला इथे पहा आपण घातलेला आहे डार्क चिली सॉस, तर त्यानंतर रेड चिली सॉस घालायचा आहे। आता सॉस घालतोय आपण अशा पद्धतीने। पहा इथे जास्त प्रमाणात मी इथे मंचुरियन बनवत आहे, तर फायनली तुम्हाला कळलंच असेल, तर आज आपण पत्ताकोबीचे छानसे व्हेज मंचुरियन मस्त असे बनवलेले आहे आणि त्याचसाठीचा आपण आता इथे हे सूप तयार करून घेणार आहोत। त्यासाठी ना इथे जास्त जेवढ्या प्रमाणात असतील तेवढे सॉसेस तुम्हाला इथे जास्त वापरायचे आहे, म्हणजे हा स्पायसी आणि मस्त असं सूप तयार होतं। तर इथे डार्क चिली आणि रेड चिली सॉस आपण घालून घेतला, त्यानंतर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे सॉस अशाच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तसंच यामध्ये आपल्याला स्लरी देखील टाकून घ्यायची आहे। तर इथे पहा जी तांदळाची स्लरी किंवा तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालू शकता, तर ती इथे घालून घेतलेली आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याची म्हणजे त्यामध्ये पाणी घालून स्लरी तयार करून यामध्ये ॲड केलेली आहे। इथे व्हिडिओ ना चालू करायचा राहून गेला, त्यामुळे ना इथे ती क्लिप आलेली नाही, पण काहीच नाही। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी तयार करून यामध्ये टाकून घ्यायची। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। हा जे सॉस आहे किंवा जे सूप आहे ते तयार करून घ्यायचं। तसंच त्यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करायचं आहे। संपूर्ण सॉसेसमध्ये मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी प्रमाणात टाकायचं आहे। त्यानंतर तळून घेतलेले आपले इथे हे बॉल्स यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असे आपले हे कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। अतिशय चविष्ट, झटपट आणि कमी पैशांमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात हा पदार्थ घरी बनवू शकता। बाहेर खायचं म्हटलं तर 4 देखील खायला बरत नाही, पण घरी तुम्ही तेवढ्याच पैशात अख्खी फॅमिली पोट भरून खाऊ शकता, इतका हा पदार्थ होतो। तर त्यामुळे नक्कीच बनवा अशा पद्धतीने। तसं तर कोबी खूपच मार्केटमध्ये भेटत आहेत, तर अशा पद्धतीने नक्की कोबी आल्यानंतर तुम्ही ही मंचुरियनची रेसिपी बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर कळवा। तर तयार केलेल्या सूपमध्ये हे बॉल्स टाकून घ्यायचे, थोड्या वेळासाठी आपल्याला बेक करून घ्यायचे आहे, कुक करायचे। त्यानंतर यावरती कांद्याची पात टाकून घ्यायची आणि मस्त असे आपले हे कुरकुरीत मंचुरियन तयार झाले। थोडेसे मी इकडे सुके देखील ठेवलेले आहे, जे की तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हा तुम्ही टाकून घेऊ शकता। तर पाहू शकता कलर अतिशय सुंदर आलाय, पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल इतके अप्रतिम झालेले आहे। त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बाजूच्या बेल आयकॉनला देखील ऑन करा। तर चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।